हॅलो फ्रेंड्स, आज आपण घेत आहोत इयत्ता 6वी गणित. नवीन अभ्यासक्रम आहे आणि थोडा उशीर झाला आहे, परंतु आपण पूर्ण घेणार आहोत. प्रकरण 5वे, मसावी आणि लसावी. तर फ्रेंड्स, आज सराव संच 5.1ला आपण सुरुवात करतोय. त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे व्हिडिओ 1 ते 4 प्रकरणाचे व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तुम्ही नक्की बघा. चला सुरुवात करूया. मसावी आणि लसावीचा सुरुवातीचा जो काय भाग आहे, विभाजक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय, सराव संच 5.1 मध्ये आपण ते पाहूया. मित्रांनो, मसावी लसावीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला मूळ अवयव पाडता यायला हवेत, ते आपण पाडूया आधी. त्याचप्रमाणे विभाजक म्हणजे नेमकं काय तेही आपण पाहणार आहोत. चला सराव संच 5.1ला सुरुवात करूया. आता फ्रेंड्स, इथे दिलंय काय बघा, खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात लिहा. आता त्या ज्या संख्या दिल्यात मित्रांनो, आपल्याला ही दिली आहे 69. तिचे आपल्याला अवयव पाडायचे असतील तर 69 बरोबर. आता मित्रांनो, इथे जर बघितलं तर इथे जर तुम्ही स्तंभ पाडून केला तरीही चालेल किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. तर मित्रांनो, 3 गुणिले 23 हे जे आहेत, 3 त्रिक 9, 3 दुने 6, 69 होतात. आणि मित्रांनो, 23 ही पुन्हा काय झालं, मूळ संख्या आली, हिचे अवयव पडत नाही, म्हणजे याचे अवयव फक्त 3 गुणिले 23 असं गुणाकार रूपात आपल्याला लिहिता येईल. चला 27 घेऊया. आता मित्रांनो, 27 विषम संख्या आहे, म्हणजे 2चा भाग जाणार नाही, 3चा मात्र नक्की जातो. 3 9 27 म्हणजे तो असा आपण लिहू शकतो. पुन्हा हा 3 जसा तसा 9चे सुद्धा अवयव पडतात. 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, म्हणजे 27चे अवयव काय आले, 3 गुणिले 3 गुणिले 3, हा त्याचं गुणाकार रूप झालं. पुढचं 78 बघूया. 78 कसा लिहिता येईल, तर मित्रांनो, ही तर समसंख्या आहे, म्हणजे अर्थात 2चा भाग जो आहे तो सहज जाणार आहे 78ला. बघूया, देऊया आपण. तर 2 गुणिले किती केले म्हणजे 78 येतील, तर ऑब्व्हियसली मित्रांनो 2 म्हणजे किती येतील, 39, नाही का. तुम्ही गुणाकारही करून बघू शकतात. 9 दुने 18, चला 1, 3 दुने 6, 1 7, 78 झाले. तर मग मित्रांनो, हा 2 तसाच. आता पुन्हा 3चा भाग जातोय बघा, 3 1 3 आणि 3 त्रिक 9 होईल, म्हणजे 3 1 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 13 त्रिक 39. पुन्हा 13 ही मूळ संख्या आली, म्हणजे हिचे अवयव इथे संपले. 126 कडे जाऊया. आता मित्रांनो, 126 मोठी संख्या वाटली तरी 2 पासून सुरुवात करायची. समसंख्या आली की 2 पासून सुरुवात करा. 2 126चे अवयव पाडले आपण. तर मित्रांनो, 2ला आपण कितीने गुणलं म्हणजे 126 येतील. तर मित्रांनो, ऑब्व्हियसली बेसक 12 आणि बेत्रिक 6, 63. ओके फ्रेंड्स, बघा, 3 दुने 6, 6 दुने 12, 163 झाले. सॉरी, 63 झाले. 2 गुणिले 63. आता 63 अवयव पाडूया. तर मित्रांनो, हा 2 तर आला. पुन्हा ही जर बघितलं विषम संख्या म्हणजे 2चा भाग जाणार नाही, 3चा नक्की जाईल. 3 3 दुने 6 आणि 3 1 3, म्हणजे मित्रांनो किती आले, 21. आता फ्रेंड्स, इथे आलं बघा, 2 गुणिले 3. आता पाडायचे 21चे अवयव. 7 त्रिक 21 होतात, म्हणजे 3 गुणिले 7. आता मित्रांनो, यांचे अवयव पडणार नाहीत, म्हणजे अशा पद्धतीने याचे आपण गुणाकार रूपात लिहू शकतो. आता फ्रेंड्स, पुढचा प्रश्न काय बघा, खालील संख्यांचे सर्व विभाजक लिहा. आता विभाजक आपल्याला लिहायचे आहेत. थोडक्यात म्हणजे त्या कोणत्या संख्येने यांना पूर्ण भाग जातो अशा संख्या. तर मित्रांनो, 1 तो जो आहे तो प्रत्येकाचा विभाजक आहे. 2 चेक करूया. 2 9 18 होतात. ओके, 2 आल्या. 3 सक 18 होतात, तोही आला. 4चा भाग जाईल का मित्रांनो, तर 4च्या पाड्यात येत नाही, 4च्या पटीत येत नाही, तो पूर्ण भाग जायला हवा. 5 नाही येणार. 6 त्रिक 18 होतात, त्यामुळे 6. 9 दुने 18 होतात आणि 18 1 18. अशा पद्धतीने 1 2 3 6 9 18 हे झाले 18चे अवयव. अतिशय सोप्या भाषेत सांगतोय बघा. पुढे आता 56 घेऊया. मित्रांनो, 1 तर येणारच आहे. 2चा भाग जाईल, 2 दुने 4, 2 8 16, नाही का, म्हणजे 2चा जातोय, 4चा पण भाग जातोय. याला बघितलं, 7 8 56 होतात, 7चाही भाग जातोय. त्याचप्रमाणे मित्रांनो, 7चा गेल्यानंतर 8 7 8 56, 8 7 पुन्हा 56 होतील, म्हणजे 8चाही जातोय. 14चा भाग जातोय. 28 दुने 56 होतात आणि शेवटी 56 1 56, म्हणजे 56चाही जातो. आता बघूया 120. तर मित्रांनो, 1 तर आहेच, 2चाही जाणार आहे कारण की 0 आहे शेवटी. 3चाही जातो, 3 चौक 12. ओके, नंतर 0 आहे, त्यामुळे 4चाही जातोय मित्रांनो. 5चा मित्र जात नाही. 6 दुने 12, 0 राहिला, त्यामुळे 6चाही जात नाही आहे, मग डायरेक्ट जातोय. 7चा तर जाणार नाही.
सॉरी 6 2 3 4 झाले, 4 नंतर 5चा जातोय बघा, 5चा जाईल शून्य असल्यामुळे, 6चाही जातोय, 6 दुने 12, नंतर 8चाही जातोय, 10चाही जातोय, 12चाही जातोय, ओके, 15चाही जातो आहे. त्याचप्रमाणे 20चा जाईल, 20 असेल, 24चा जाईल बघा, 24 पंचे 120 होतात, त्यामुळे 24चा पण जाणार आहे. 24ही आपल्याला लिहावा लागेल. ओके, 24 लिहिल्यानंतर मित्रांनो 3 चौक 12 म्हणजे 30चा जातोय, 4 त्रिक 12 म्हणजे 40चाही जातोय, ओके, 60 दुने 160चाही जातोय आणि शेवटी 120चाही जातो आहे. बघा मित्रांनो, एवढे याचे काय आले आहेत, विभाजक आलेत. आता चेक करूया 256. आधी एक तर लिहून टाकायचा आहे, 2चा जाणार. त्याचप्रमाणे मित्रांनो शेवटी समसंख्या आहे, 4चाही जातोय बघा, 8चा जातोय, 16चा जातोय, ही सगळ्या पट्टीतल्या संख्यांचा जाईल बघा. 32चा 32 दुने 64चा जाईल, 64 दुने 128चा जाईल आणि 128 दुने 256 म्हणजे त्याचाही भाग जातो आहे. आता मित्रांनो शेवटची संख्या राहिली. तुम्हाला हे कळालं असेल हे संख्या कशा काढल्या आपण, की पूर्ण भाग जातोय, बाकी उरत नाही, अशा त्या संख्या आहेत. 67 बघूया. आता मित्रांनो 67 जी आहे ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येमध्ये फक्त 1 आणि त्याच संख्येने तिला भाग जातो, म्हणजे ही मूळ संख्या असल्यामुळे याचे विभाजक फक्त 2च येतील, 1 आणि 67. कोणत्याही संख्येने हिला पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे ही मूळ संख्या असल्यामुळे याचे फक्त 2च अवयव, 1 आणि 67. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल. भेटूया उद्या, तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.